बातमीकडे वळूयात। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळामध्ये कृषी साहित्य खरेदीच्या धोरण का बदललं? हायकोर्टानं राज्य सरकारकडे स्पष्टीकरण मागितलंय। 2016ला सुरू झालेल्या डीबीटी योजनेमध्ये बदल का केला असा सवाल हायकोर्टानं केलाय। याचिकाकर्त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य, सरकारनं स्पष्टीकरण द्यावं असं कोर्टानं म्हटलंय। धनंजय मुंडेंच्या कार्यकाळामध्ये धोरण का बदललं असा सवाल हायकोर्टानं राज्य सरकारला केलेला आहे आणि हायकोर्टानं राज्य सरकारकडे या संदर्भातलं स्पष्टीकरण मागितलेलं आहे। दोन 2016 साली राज्य सरकारकडून डीबीटी योजना सुरू करण्यात आली। डीबीटी योजनेमध्ये कृषी साहित्य खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान दिलं जात होतं। जी याचिका करण्यात आली त्याच्यामध्ये कोणते आरोप करण्यात आले ते आपण पाहताय। 2023ला धनंजय मुंडेंच्या कार्यकाळात डीबीटी योजनेमध्ये बदल केला गेला। योजनेमधील बदलामुळे कृषी विभागानंच कृषी साहित्याच्या खरेदीला सुरुवात केली। कृषी साहित्यामधल्या स्प्रे पंप खरेदीसाठी 1,500 रुपयांप्रमाणे 80 कोटी 99 लाखांचा निधी दिला जाणार होता। शासनानं 80 कोटी 99 लाखांच्या ऐवजी 104 कोटींची रक्कम खर्च करून स्प्रे पंप खरेदी केले। खरेदीमध्ये शासनाला एक पंप 3,020 रुपयांना पडला, म्हणजेच त्याची किंमत दुपटीने वाढली। सध्या यवतमाळच्या बाजारपेठेमध्ये याच पंपाची किंमत 2,650 रुपये इतकी आहे। शासनानं 3 लाख पंप खरेदी करून सुद्धा एका पंपाची किंमत 775 रुपयांनी वाढली। शासनाकडे कमी किमतीमध्ये पंप विकत घेण्याची संधी होती, मात्र जास्त किमतीमध्ये खरेदी झाली। शासनानं खरेदी केलेल्या पंपांची किंमत वाढली कशी असा सवाल याचिकाकर्त्यांनी केलाय। किंमत वाढली मग योजनेच्या नियमामध्ये बदल का केला असा सवाल सुद्धा याचिकाकर्त्यांनी याचिकेमधून केलेला आहे। याचिकाकर्त्यांच्या आरोपांमध्ये तथ्य आहे, सरकारनं स्पष्टीकरण द्यावं असं कोर्टानं म्हटलंय।